नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा येणाऱ्या पुढील भागाचा प्रोमो पाहायला मिळतोय. आता अस्मिता पुन्हा घरी परत आलेली असते तर आता प्रियाच्या कट कारस्थानात आता ती साथ द्यायला तिला आणखीन एक पार्टनर मिळालेली आहे. त्यानंतर ते दोघेही जे आहे ते ठरवतात की आपण सायलीचा उपवास मोडला आहे असं सगळ्यांना सांगायचं. खरं तर प्रिया उपवास करतच नसते, ती बाहेरून खाण्याचे पॅकेट्स मागवते आणि खाऊन झाल्यानंतर ते सगळे रॅपर्स डस्टबिन मध्ये टाकते आणि मुद्दाम सगळ्यांसमोर तमाशा करू लागते की हे सर्व शालिनीच खाल्लं आहे आणि तिने उपवास मोडलाय. तर आता सगळे सायलीवर संशय घेऊ लागतात. त्यावेळेस आता सायली आता पूर्ण आजींना म्हणते की तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी एवढा पवित्र व्रत मोडू शकेल. त्यावेळेस पूर्ण आजी काहीच बोलत नाही, पण मात्र त्यांना मनातून असं वाटत असतं की सायली असं करू शकत नाही. तर आता मित्रांनो, सायलीने ठरवलेलं असतं की काही करून प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणलाच पाहिजे. प्रियाने आता ते सगळे पॅकेट्स तिच्या रूम मध्ये खाल्लेले असतात, पण मात्र खाताना काही तुकडे खाली पडलेले असतात. तर आता सायली त्या रूमला झाडू मारत असताना संपूर्णपणे पुरावे गोळा करते आणि पूर्णाजींना दाखवते. सायली म्हणते की केअर काढताना हे खाण्याचे तुकडे मला प्रियाच्या रूम मध्ये भेटले. प्रियाने फक्त माझ्यावर खोटा आरोप नाही तर स्वतःचाही उपवास मोडला आहे. तर आता प्रिया हे रंगेहात पकडली गेली असते. तर आता पूर्णाजींना खूपच राग येतो. अशा पवित्र जे आहे याचा उपवास आता प्रियाने मोडलेला असतो आणि वरून सायलीवर आरोप केलेला असतो. त्यामुळे पूर्णाजी आता प्रियावर प्रचंड चिडलेले आहेत. त्यामुळे आता पुढील भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल हे आपल्याला लवकरच कळेल.